नमस्कार. आज बनवणार आहोत रव्यापासून उत्तापा. त्यासाठी लागणारं साहित्य: मिरची, कोथिंबीर, टमाटर, कांदा, थोडासा विनू, रवा, दही. रवा थोडासा जाडसर आहे, तो मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तुम्ही बारीक रवा वापरू शकता, तो थोडा जाड आहे. अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक रवा करून घेतलेला आहे. बारीक केलेला रवा एका भांड्यात काढून घ्यायचा आहे. रवा 1 वाटी होता, त्यात 3 चमचे दही टाकून घेणार आहे. अर्धा ग्लास पाणी, थोडासा विनू टाकून घेणार आहे. छान असं मिक्स करून 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. पीठ भिजेपर्यंत कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर मी धुवून घेतलेले आहे. आता बारीक चिरून घेणार आहे. मी आता बारीक चिरून घेतलेलं आहे सगळं. तुम्ही गाजर किंवा शिमला मिरची पण टाकू शकता ह्यात उत्ताप्यामध्ये. 10 मिनिटं रवा भिजलेला आहे. त्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व भाज्या कापलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. मी आता विनू वापरला, तुम्ही सोडा पण वापरू शकता. सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस चालू करून पॅन ठेवणार आहे गॅसवर. पॅनवर थोडंसं तेल टाकून उत्तापे करून घेणार आहोत. छान असे गोल्डन कलर येईपर्यंत उत्तापे करून घ्यायचे आहेत. तुम्ही उत्ताप्यामध्ये पिठात पण भाज्या टाकू शकता चिरून, नाहीतर वरून सुद्धा टाकू शकता. मंद आचेवर छान असा परतून घ्या गोल्डन कलर येईपर्यंत. छान असा उत्तापा तयार झालेला आहे. आता एका भांड्यात काढून घेणार आहे. सगळे असे तयार करून घेणार आहोत. उत्ताप्याचं पीठ जास्त पातळ नाही करायचं. पॅनमध्ये
थोडंसं कढईने तेल टाकून घ्यायचं आहे. छान असे उत्तप्पे तयार झालेले आहेत. त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घ्यायची आहे. चटणीसाठी 1 मिरची, थोडा लसूण, टमाटर आणि भाजकी डाळ, थोडीशी चवीनुसार मीठ, ही वाटून घ्यायची आहे. सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. छान अशी बारीक करून घेतलेली आहे. एका वाटीत काढून घ्यायची आणि छान असा तडका देणार आहे. गॅस चालू करून तडका द्यायचा आहे. थोडं चमच्यात तेल टाकलेलं आहे. तेल छान असं कडक झाल्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, काश्मीरी मिरची असा छान असा तडका देऊन घ्यायचा आहे चटणीला. तेलात तुम्ही हिंग सुद्धा टाकू शकता. छान असा तडका झालेला आहे. वाटलेल्या चटणीत टाकून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही शेजवान चटणी बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर किंवा तुम्हाला कोणती चटणी आवडेल त्याच्याबरोबर खाऊ शकता. रव्याचा उत्तप्पा 15 किंवा 20 मिनिटं आपण बनवू शकतो मुलांच्या टिफिनसाठी. कारण का भाज्या वगैरे खात नाही ती मुलं. भाज्या टाकून पण तुम्ही बनवू शकता. पौष्टिक आहे उत्तप्पा. अशा प्रकारे उत्तप्पा बनवल्यास मुलंही आवडीने खातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.